मार्कुची चौकटली खबर 7वा अध्याय. यरुशलेमपणू आलेले परिसायांना आणि खानुनीत बोधकारावचे वाले काही जण येसूचे सिरमुठ मीरले. येसूचे शिष्यानंपणू काही जण खराबले हात अंकून म्हणले ना फायदेचे वाणी हात धुये नसला खावावचेता त्याहानी देखले. परिसायांना आणि युदन समधी त्याचे मोठले माणसा चांगले खायद्यांचे वाणी आपणाच्या हातांत धुये नसला कन्या नाही खायते. त्याहानी एक बार बाजारात जाऊन आले ना अंग धुये नसला कन्या नाही खायते. हेच नाही पाणी त्याहानी अनेक किती को खायद्यांत धरून चालतेत. वाट्यांता मडकींता झारी थाल्यांता उठवता त्यांचा फायदा होये. तवा परिसायांना आणि खानुनीत बोधकारावचे वाले येसुता तुझे शिष्याना हात धुये नसला कन्या कहाँ खात आहेत. मोठले माणसं चांगले खायद्यांता कहाँ धरून नाही चालूत म्हणून पूछले. तवा येसू असं जवाब देला. प्रवक्त झालेला यशया तो आपणाच्या पुस्तकीपा असा लिहुला. कपट धरून भक्ती करावचे वाले नहा हे माणसं गोष्टींकून माले मर्यादा देत आहेत पण ह्यांचे हृदय माले खूप दूर हायते. त्याहानी माणसं जमुले खायद्यांता बोध करतायत म्हणून त्याहानी करावचा आराधना व्यर्थ होये. भगवंताचे आज्ञांत धरून चालावचं सोडून देऊन माणूस जमुले खायद्यांता तुम्ही धरून चालता म्हणून म्हणला. तो त्याहानले असं सांगला तुम्ही तुमच्या खायद्यांत करावसाठी भगवंताच्या आज्ञांता नको मानवले तुमचा चोपटला तरीका हाये. उदाहरणले मोसे तुमच्या मायबापांले मर्यादा द्या म्हणून अनेक माईत रहो बापत रहो अपमान करावचे वाल्यांले मरावची शिक्षा देव म्हणून आज्ञा देला. पण तुम्ही असं सांगता एकला माणूस आपणाच्या बापत रहो माईत रहो देखून माझकून तुम्हाला फायदा राहिलेला कोणता होयो हे कोरबान म्हणले ना भगवंताले अर्पण करावचा होये. तवा तुम्ही त्याच्या बापाले रहो माईले रहो त्यात काहीच करावले नाही द्या. तुम्हाला हवली केले खायदेंकून भगवंताचे वाक्यमिता रद्द होये जो करूत हा असूनची तुम्ही किती को करता म्हणून सांगला. तवा येसू माणसांता आणखी एक बार आपणाजवळ बोलावून तुम्हाला हरी एकला हे ऐका आणि अर्थ करा म्हणला. माणसाचे पोटपा जावावचं कोणताय त्यात नाही बाटवे पण माणसाचे पोटपण येवावचे त्यात बाटूत येते म्हणून म्हणला. येसू माणसांत सोडून घरात गेल्यावर त्याच्या शिष्याना ते उदाहरणाच्या बारेत पूछले. तुम्ही अनेक काही अर्थ नाही करू शकता हा की बाहेरनं माणसाचे पोटप जाऊन त्यात नाही बाटवे म्हणून तुम्ही नाही चोवू शकता हा की कहा म्हणले ना ते माणसाचे हृदय पा नाही जाय पण पोटात जाऊन तेथनं बाहेर येते. येसू हे रकमीनं सांगून खावावचे समदे दिन शुद्ध केला. आणिक येसू हे रकमीनं म्हणला माणसाचे हृदय पानो बाहेर येवचेच त्यात बाटूत येते. कहा म्हणले ना माणसाचे हृदयांपानो वाईट सोच सिंडोरपण चोरपण हत्या करावचा येत येते. जास्त पाहजे म्हणावचा गुण आणिक वाईट गुण लबड बोलावचा हिज्जत नसला सिंडोरपण करावचा हेवा दुसऱ्यांच्या बारेत वाईट बोलावचा गर्वा अविवेकम म्हणावचे हे समदे माणसाचे हृदयपणू बाहेर येऊन माणसात बाटूत येते. हे वाईटले समदे अंदरनु बाहेर येऊन माणसात भ्रष्ट करते. येसू ते प्रांतमत सोडून तूरू सीदन म्हणावचे प्रांतमंप गेला. थती एकाच्या घरी गेला. आपण थती राहावचा कोणालेच नाही चोव म्हणून त्याची इच्छा होये पण येसू लपून राहाव नाही सकला. एक बाई सांगास येसूच्या बारेत ऐकली. तिचे पोरीले भूत धरून राहिला. त्यासाठी ते थती येऊन येसूच्या पायांवर पडली. ते सिरिया प्रांतपणू एक भाग झालेला फेनिकेप जन्मली. ते बाई ग्रीस देशाची होये. ते बाई आपणाच्या पोरीपासून ते भूतत काहाड म्हणून येसूत पायपोटी केली. तवा येसू ते बाईता लहान पोरांले पाहजे राहिले ता अंधी खावावले देवाव. कहा म्हणले ना ते लहान पोरा खावावचे तर घेऊन कुत्र्यांले टाकावचा बरोबर नव्हे म्हणून म्हणला. त्यासाठी ते बाई खरंच प्रभू तो कुत्र्याची पिली काही बल्लेचे खालता राहून पोरा पाळलेले भाकरींच्या तुकड्यांत खातेत की म्हणून येसू तर म्हणले. तवा येसू तीता तू असूनचे जवाब द्यायलेसाठी जाय तुझे पोरिता भूत सोडून गेला म्हणून म्हणला. ते बाई घरी जाऊन आपणाची पोरगी बाजेवर सायरा होऊन राहावचा आणि भूत खरंच तिथं सोडून जावावचा हे देखली. तवा तो तूरू म्हणावचे प्रांतमत सोडून
सीदोन मनवचे प्रांतमाकून आणि देकपोली मनवचे प्रांतमाकून गलिलिया नदीच्या जवळ आणि गेला. काही जण माणसा जेवढा आणि तोतडा बोलावचे एके माणसाता येसू जवळ धरून आले. त्याचवर हात ठेव म्हणून येसू तर पायपोटी केले. येसू त्यात ते माणसापासून पक्केले नेहून आपणाच्या हाताचे बोटांता त्याचे कानांप घातला. आपणाचे थूकेना ते माणसाची जीभेता हा बुल्ला. आबरीकोड देखूत आसू सांडवूत येप्पता म्हणून म्हणला. येप्पता म्हणले ना उघड कर म्हणून अर्थ होये. संगच त्याचे कान उघड झाले. त्याची जीभ ढिली होऊन चटर बोलावले तो सुरू केला. येसू याच्या बारेत कोणालेच नको सांग म्हणून आज्ञा दिला. पण तो किती बार त्यात नको सांगू म्हणून म्हणलायो त्याचं तो आणि जास्त सांगला. तो समद्यांत चौकट केला. कहा म्हणले ना जेवढ्यांत ऐकेजोग करताय आणि तोतड्यांत बोलेजोग करताय म्हणून माणसं एका सांग एकला सांगत खूप अवचित झाले.